मुंबई के दहिसर पश्चिम स्थित रिवर व्यू नामक बिल्डिंग, जो वर्तमान में ऋग्वेदिया कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी लिमिटेड के नाम से जानी जाती है, इसके निवासी प्रवीण पाटिल और उनकी पत्नी मनीषा पाटिल और मनीषा का भाई सचिन पाटिल द्वारा भ्रष्टाचार और धोखाधड़ी करने का मामला सामने आया है, जहां उन्होंने साल 2021 में अपने एक परिचित माधव पाटिल के नाम रिवर व्यू बिल्डिंग का एचह का किराएदार दिखाकर नकली कागजात बनवा लिए और कल्याण कॉस्मोस बैंक की खड़कपाड़ा शाखा से 14 लाख के फ्लैट की कीमत 27 लाख दिखाकर पालघर के सेलवाली गांव में नवनिर्मित न्यू सत्या लाइफस्टाइल नामक बिल्डिंग में फ्लैट खरीदी करवाई, जिसके 2 साल बाद जुलाई 2023 में कॉस्मोस बैंक की तरफ से ये भ्रष्टाचार का मामला खड़कपाड़ा पुलिस में दर्ज हुआ और खड़कपाड़ा पुलिस ने इस मामले का खुलासा करते हुए माधव पाटिल को नोटिस भेजा, जिसके बाद माधव पाटिल ने मामले का खुलासा करते हुए बताया कि वह नियमित रूप से हर महीने का ईएमआई समय समय पर भरता था। उसके बावजूद वह आज तक फ्लैट से वंचित है और कॉस्मोस बैंक और खड़कपाड़ा पुलिस की कार्यवाही में उसका आर्थिक और मानसिक रूप से काफी नुकसान हुआ है, जबकि इस मामले में भ्रष्टाचार और धोखाधड़ी करके लाखों कमाने वाले पाटिल परिवार बड़े आराम से रह रहे हैं। हालांकि माधव पाटिल की लिखित शिकायत पर एमएचबी पुलिस और प्रशासनिक अधिकारियों ने उसे हर तरह से न्याय दिलाने का आश्वासन दिया है, मगर अब देखना यह है कि पुलिस और प्रशासन की तरफ से माधव पाटिल को कब तक न्याय मिलता है। पेश है हमारे संवाददाता नयन पाटिल की यह खास रिपोर्ट। माझ्या मिस्टरांची काही चूक नसताना त्यांना बँकच्या स्कॅममध्ये अटकवण्यात आलेलं आहे। माझं नाव माधव काशीनाथ पाटील। माधव सर, जे काय प्रकरण होतं तुमच्या फ्लॅटच्या किंवा बँक लोनच्या, ते काय आहे पूर्ण माहिती त्याची? तर समोर अशी आठ होती की घर वगैरे पाहिजे तर मी घर बघत होतो, तर प्रवीण आणि मनीषा यांनी मला त्यांच्याकडे सजेशन भेटलं की सचिन घराचं करतो एजंट आहे करून, तर मी सचिनला भेटलो। सचिनने मला घराचं सांगितलं पालघरला अशा शेलावलीला आहे जागा करून। मला मदत झाली होती का आणि कशी झाली होती? त्यावेळी सचिन पाटील आणि प्रवीण पाटील, मनीषा पाटील या तिघांनी आम्हाला पालघर ईस्ट शेरावालीला न्यू सत्या लाइफस्टाइल मध्ये एक फ्लॅट दाखवला होता, तर आम्हाला तो फ्लॅट दोघांनाही पसंत झाला होता। तर तेव्हा त्याच्यानंतर ते बोलले तुम्हाला मी तुमच्याकडून जे डॉक्युमेंट्स लागतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, संबंध जे पण डॉक्युमेंट्स लागतील ते तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करा, आम्ही तुमचं लोन सँक्शन करून देऊ। जी पण प्रोसेस असेल काय असेल पेपरवर्क ते आम्ही तिघं मिळून करू। 2021 ला आमचं लोन सँक्शन झालं आणि याच्यानंतर जुलैपासून आमचा ईएमआय चालू झाला। 20,000 रुपये महिन्याला ईएमआय जात होता। 2023 जुलैमध्ये आमचा ईएमआय आम्ही 2 वर्ष प्रॉपरली भरला, एकही ईएमआय बाउन्स झाला नाही। फ्लॅट भेटल्यानंतर किती दिवसानंतर हा पूर्ण प्रकरणाची माहिती प्रकरण जेव्हा 2021 मध्ये जेव्हा प्रोसेस चालू झाली होती, त्यांनी माझ्याकडनं पेपरवर्क मागितला होता, म्हणजे लोनसाठी की काय तुझं सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, तर मी ते दिलं त्यांना, सबमिट केलं। नंतर 2 वर्ष झाल्यानंतर मला कळवा पोलीस चौकीमधून फोन आला की तुम्हाला हा चौकीत हजर राहायचं आहे। मी लगेच फोन ठेवला आणि प्रवीण पाटीलला कॉल केला की बाबा मला पोलीस चौकीत बोलवलं आहे, उद्या हजर राहायचं आहे, पण तो सरळ हात वरती करत होता की मी येणार नाही आणि तू माझं नाव घेऊ पण नको। चौकीची नोटीस बघून माझ्या पायाखालची जमीन सरकली। पोलीस स्टेशनमधून फोन आला ना, त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा आम्हाला पोलिसांनी सांगितलं की तुमच्या याच्यावरती एवढं लोन आहे। ते आम्हाला माहितीच नव्हतं। सचिन पाटील, प्रवीण पाटील आणि मनीषा पाटीलने ज्या पेपरवरती सह्या घेतल्या होत्या ना, त्या उद्देशाने आम्हाला यांनी सह्या केल्या, त्या पेपरवरती काय बनावट पेपर केलं आम्हाला काही माहिती नव्हतं। ते फ्रॉड पेपर होते, ते आम्हाला पोलिसांनी सांगितलं आणि याच्यावरती आमचं एक्स्ट्रा लोन मारलं गेलं, ते आम्हाला तिथून पोलिसांनी सांगितल्यानंतर आम्हाला माहिती कळलं। त्यांनी सांगितलं की हा जो ॲग्रीमेंट आहे हा बोगस आहे, याच्यावर तू असं दाखवण्यात आलंय की तू A6 मध्ये राहतो प्रवीण पाटीलकडे, पण मी तिथं राहत नव्हतो आणि हा जो ॲग्रीमेंट आहे रिव्हर व्यू सोसायटी A6 हा मी तिकडे राहत होता असं मला त्यांनी दाखवलेलं आहे, पण मी तिकडे राहतच नव्हतो। इथपर्यंत बोगस आहे की त्यांनी ॲग्रीमेंटवर माझ्या बायकोची सही मारलेली, तर बघायला गेलं तर ही माझ्या बायकोची सही नाही आहे। 2023 करतो, त्यानंतर तुमच्या जीवनात काय प्रभाव पडला? पहिली गोष्टचा माझा जॉब गेला आणि आमच्यासोबत जे झालंय ते इतर कोणाही सोबत होऊ नये ही माझ्या देवाच्यांनी प्रार्थना मी करते। आणि जे लोक फसले याच्यामध्ये त्यांचे पण इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे।